उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीझन आणि उन्हाळ्यामध्ये एक पदार्थ आपण आवडीने खातो तो म्हणजे आमरस. नमस्कार, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आमरस. आमरस बनवण्यासाठी मी 4 पिकलेले आंबे घेतलेले आहेत. कोणताही प्रकारचा आंबा चालतो, फक्त तो चांगला पिकलेला पाहिजे. हे आंबे आपण 15 ते 20 मिनिट थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत. थंड पाण्यामध्ये भिजवलं की तो चांगला कडक होतो आणि त्याचा गर चांगला निघतो. 15 ते 20 मिनिट थंड पाण्यात ठेवून झालेले आहेत. आंबा गरम असतो, थंड पाण्यात ठेवल्यामुळे तो थोडा थंड होतो. आता तो कट करून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात तर तो पिळून घेतात, पण काही आंबे किडलेले पण असू शकतात, म्हणून मी ते पिळून न घेता कट करून घेणार आहे. कट करून घेताना तो असा कट करून घ्यायचा आहे. आणि चमच्याने तो असा आंब्याचा रस काढून घ्यायचा. आंब्याची कोळ असते त्याला पण खूप सारा गर असतो, तो आपण चाकूने असा काढून घ्यायचा, म्हणजे तो वेस्ट जात नाही. सर्व आंब्यांचा गर सेम तसाच काढून घेतलेला आहे. आणि जे बाकीचं साल आणि कोळ राहील ते तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता किंवा थोड्याशा पाण्यात धुवून ते यूज करू शकता. आमरसमध्ये टाकण्यासाठी मी साखर आणि इलायची बारीक वाटून घेते. तर मी त्यासाठी 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि 4 इलायची. हे मी छान असं बारीक वाटून घेते. साखर आणि इलायची बारीक वाटून घेतलेली आहे. तर मी एका हे वाटीमध्ये काढून ठेवते. साखर वाटून झालेली आहे, ते मी बाजूला ठेवते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर टाकते. आणि हे पण चांगलं बारीक करून घेते. माझ्याकडे मिक्सरचं मोठं भांडं नाही आहे, तर मी हे 2 वेळा बारीक वाटून घेणार आहे. आंब्याचा गर मी चांगला बारीक वाटून घेतलेला आहे, तो मी एका पातेल्यामध्ये ॲड करते. आणि जे मी साल आणि कोळ धुतली होती ते पाणी मी ॲड करते. साखर आणि इलायची पावडर ॲड करते आणि चांगलं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आंब्याचा रस रेडी झालेला आहे.
तर तो मी एका वाटीमध्ये काढून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.